महायुतीचं पुन्हा महाराष्ट्रात सरकार, या सरकारनं निर्णय गतिमान आणि महाराष्ट्र वेगवान अशी टॅगलाईन घेऊन विकासात्मक निर्णय आणि महाराष्ट्राच्या वेगवान प्रगतीच्या कामांचा सपाटा लावला. मात्र केलेल्या कामांचं श्रेय घेत असताना शिवसेना आणि भाजपतील अंतर्गत मतभेद आणि नाराजीचे स्पीड ब्रेकर लागल्यानं दोन्ही पक्षात सुप्त संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांकडून आमची दोस्ती ही फेविकॉलचा जोड असल्याचा दावा केला जात असला तरी देखील हा संघर्ष आता वाढताना दिसत असून शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये यावरून नाराजी आहे. महायुतीच्या वेगाला अंतर्गत मतभेद आणि नाराजीचे स्पीड ब्रेकर. शिंदे यांच्या प्रयत्नांमधून केलेल्या कामांचं भाजपकडून श्रेय. भाजपच्या श्रेयवादावर शिवसेनेची नाराजी. महायुतीत भाजपकडून शिवसेनेचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. सध्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमधील कोल्ड वॉर अधिक तीव्र झाल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महायुती सरकारमध्ये डावललं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच रंगलेली असते. विशेषतः पक्षातील महत्त्वाचे निर्णय, बैठका आणि काही अधिकृत कार्यक्रमांमध्ये त्यांना अपेक्षित स्थान न मिळाल्यामुळे या चर्चांना उधाण आलंय. सातारा तालुक्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला अधिक जवळ आणणारा महत्वाकांक्षी केबल स्टेड स्काय ब्रिज आता पूर्णत्वास आलाय. एकनाथ शिंदे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या या पुलाचं श्रेय भाजप स्वतःकडे घेत असून मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांचे फोटो टाकून याची प्रसिद्धी केली जाते. भाजपनं सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. सदर केबल स्टेड स्काय ब्रिजचं उद्घाटन येत्या काही दिवसात होणार आहे. त्यासाठी एकनाथ शिंदे यांनी विशेष प्रयत्न केल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. महायुतीचं सरकार म्हणून जी कामं मार्गी लागतात त्यात भाजपा स्वतःच्या नेत्यांचे फोटो लावून हे श्रेय लाटते असा शिवसैनिकांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनं असे किती प्रयत्न केले तरी खरं काम कोण करतं याची जनतेला माहिती असल्याचा दावा शिवसेनेचे मंत्री भरत गोगावलेंनी केला. कोणाचे फोटो लागले नाही लागले तरी त्या परिसरातल्या, त्या जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या संपूर्ण जनतेला माहिती आहे की हा प्रोजेक्ट कोणी राबवला, कोणी तयार केला आणि कोण करतंय. हे काय कोणाला पोस्टर लावून दाखवण्याची आवश्यकता भासणार नाही असं आम्हाला वाटतं. आमचे साहेब म्हणजे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं एकच लक्ष आहे की महाराष्ट्रासाठी प्रगती, आणि ते प्रगती आम्ही रफ्तारमध्ये एकत्र म्हणून आम्ही काम करतो. एक ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे ट्रिपल एनर्जी, आणि ते एनर्जी घेऊन आम्ही पुढे चालले. श्रेय आणि हे सगळं जनतांना माहिती आहे कोणी काम केलं आणि कोणी नाही. अलीकडेच डोंबिवलीतील हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पिंपळेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार समारंभाला मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्षांनी हजेरी लावली होती. त्यावेळीही भाजपनं शिंदे यांना डावलल्याची चर्चा रंगली होती. या मंदिराला जमीन मिळाल्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मंदिरात महादेव अभिषेकाचं आयोजन करण्यात येणार होतं. मात्र त्यांच्या शिवसंवाद दौऱ्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नव्हता. याचा अचूक राजकीय अंदाज घेत भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी पिंपळेश्वर मंदिरात संकल्पपूर्ती महापूजा आयोजित करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा कार्यक्रम केला. या पूजेनंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात श्रेयवादाचा पहिला डाव भाजपनं जिंकला अशी चर्चा रंगू लागली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंदिराच्या जागेसाठी झालेल्या संघर्षाचा उल्लेख करताना रवींद्र चव्हाण यांच्या पाठपुराव्याचं विशेष कौतुक केलं. रवींद्र चव्हाण यांनी सर्वांच्या डोक्यावर बसून हे काम करून घेतलं असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत अनेक बैठकींना उपस्थित राहिलेल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या योगदानाचा उल्लेख मात्र भाषणात कुठेही झाला नाही. त्यामुळे शिवसेना वर्तुळात नाराजीची भावना निर्माण झाल्याची चर्चा सुरू झाली. रोज त्यांच्या डोक्यावर बसलेले रवीजी चव्हाण असायचे, आजच करा, आत्ताच करा. मी रवीजींना सांगितलं, म्हटलं रवीजी
आता फाईल पूर्ण क्लिअर होऊन आली आहे. आता पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत आपण ती घेऊ. रवीजी म्हणाले चालणार नाही. उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ती आलीच पाहिजे. सगळ्यांच्या सह्या घेतल्या आणि मंत्रिमंडळामध्ये आमच्या सगळ्या सहकार्यांनी त्याला मान्यता दिली. याआधी नवी मुंबई विमानतळावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्यात उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रण न दिल्यामुळे महायुतीमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता. एकनाथ शिंदे यांना डावलल्यानं शिंदे गटात तीव्र नाराजी पसरली. याचे पडसाद थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले होते. एकनाथ शिंदे यांना जेवढं डावललं जाईल तेवढे ते लोकांच्या मनात शिरतील. तुम्ही त्यांचं नाव पत्रिकेवर लिहा की नका लिहू, एकनाथ शिंदे लोकांच्या मनातले नेते आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार बच्चू कडूंनी त्यावेळी दिली होती. मला असं वाटतं का एकंदरीत नाव असणं नसणं हा भाग अलग आहे. त्यांनी ते समजावं. पण दिवस एकनाथजी शिंदे साहेबांचे येणार आहे याच्यात तीळ मात्र शंका नाही. आता पत्रिकेवर नाव नसू द्या, पण येणाऱ्या काळ मुख्यमंत्र्याचं नाव म्हणून शिंदे साहेब असणार. एकनाथ शिंदे यांचे दिल्लीत वजन वाढत चाललंय. राज्याच्या राजकारणात शिंदे यांचं महत्व वाढल्यास त्याचा फटका भाजपच्या राज्याच्या राजकारणावर होण्याची शक्यता भाजपच्या आतील गोटात केली जाते. एकनाथ शिंदे यांना डावललं जात असल्याची भावना शिवसेना समर्थकात अधिक रुजली जाते. श्रेयवादाची भाजपनं सुरू केलेली लढाई महायुतीसाठीच धोक्याची घंटा असून यात भाजपचं नुकसान होणार असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलंय. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.